करोडो रुपये खर्च करून बांधले जाणारे रस्ते, पण पावसाच्या पहिल्याच तडाख्यात वाहतूक कोलमडते. दिघंची आटपाडी रोडवर साळशिंगमळा परिसरात वाहतूक ठप्प. कारण एकच, बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा. आटपाडी आणि परिसरात मुसळधार पाऊस आणि या पावसाचा फटका राज्य महामार्गांनाही बसलाय. दिघंची ते आटपाडी जाणाऱ्या रस्त्यावर साळशिंगमळा येथे शेतातील पाणी निचऱ्याची सोय नसल्याने संपूर्ण रस्ता जलमय. वाहतूक बंद, प्रवासी हैराण आणि सामान्य नागरिकांचा संताप उद्रेकाच्या टप्प्यावर. हा रस्ता पुढे 2 राजमार्ग आणि 2 राष्ट्रीय मार्गांशी जोडला जातो. नागपूर ते रत्नागिरी, मुंबई ते बेंगलोर यासारख्या महत्त्वाच्या मार्गाशी जोडला जाणाऱ्या या रस्त्यावर प्रशासनाने देखभालच ठेवली नाही. आता प्रश्न असा आहे की जनतेच्या पैशातून बांधलेले रस्ते जर अशा निष्काळजीपणामुळे खराब होत असतील तर जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई होणार तर कधी? करोडो रुपये खर्च करून सुद्धा जर रस्ते पावसात बुडणार असतील तर मग हा पैसा कोणाच्या खिशात जातोय? सामान्य जनता जीव धोक्यात घालून प्रवास करणार आणि अधिकारी मात्र हवेतच. यापुढे या निष्काळजी अधिकाऱ्यांवर खरंच कारवाई होणार की हीच नाटकं सुरू राहणार?